हॅलो. नाही. श्री तर मग समर्थ ताई. ते स्वामी समर्थ ताई. बोला. ऐकू येतंय ना तुम्हाला? हो, येतंय येतंय. हम्म. माझ्याकडे ना आता 3-4 अनुभव होते, त्याचे सांगते तुम्हाला. आज हं. आम्हाला इथे खूप स्नो पडलाय म्हणून सुट्टी आहे, तर म्हटलं आज मग आज परफेक्ट कसली टाइम सुट्टी आहे घेऊन तिकडे जाऊया. अमेरिकेत? सुट्टी नाहीये, पण आमच्याकडे खूप सारा म्हणजे जवळजवळ 1 फूट स्नो पडलाय. अरे बर्फ. बापरे! एवढा? त्यामुळे शाळा सगळं बंद. हो ना, हो. गेल्या महिन्यात पण सेम तेवढाच पडलेला, 18 इंच पडलेला. बापरे! आज काल रात्रीपासून पडतोय तर आता 12 इंच झालाय. बापरे, बापरे, बापरे! तसं. म्हणजे बाहेर हं. निघायचं कामच नाही. त्यामुळे. हो, नाही ना. त्यामुळे शाळा बंद आहेत. उद्या आता लेट चालू होतील कारण की एवढा क्लीन करायला पाहिजेत ना रोड-बीड हो. सगळे आणि मग हे त्यासाठी. असं काही दूध वगैरे काय असं सामान वगैरे आणायचं असेल कोणी कसे आणतात मग ते? नाही, नाही. मग इमर्जन्सी डिक्लेअर करतात ना, त्यामुळे तुम्ही बाहेर नाही पडू शकत. गाड्याच नाहीत ना तेवढ्या चालत. गाड्या बरोबर, अशा स्पीड शक्यच होतात. नाही. हां. हां, मग ते अगोदर ॲडव्हायझरी देतात ना, सांगतात वेदर अच्छा, अच्छा. हां, चॅनलवाले. हां, 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 हां. हां, मग तुम्ही सगळं आणून ठेवायचं. म्हणजे कसं 2-4 दिवस पुढचे जायला नाही लागेल एवढं सामान आणून सामान ठेवायचं. ठेवायचं. अरे बापरे! हं, कठीण आहे हो अशा वेळेला. त्यासाठी. हो, आहे हं. कठीण पण चांगलं आहे सगळे घरी सेफ असतात. तर हो, आणखीन काय तो एक पाहिजे ना? चांगला आहे, की सगळे त्यामुळे सेफ असतात. हा एक आनंद हां, असतो, सगळे की सेफ सगळे असतात. एकत्र. हां. हां, त्यामुळे घरामध्ये असतो त्यामुळे काही वाटत नाही. हां, कोणी बाहेरून येणारं असतं तेव्हा जरा नको वाटतं. काळजी बरोबर. वाटत राहते. पण आतापर्यंत तरी सगळे सेफच किती आहेत. छान. त्यामुळे स्वामी चांगलं. आहेत पाठीशी. हो, प्रश्नच नाही. हो. तर त्याच अनुभव तेच सांगायचा होता. मला आत्ता आत्ता ह्या 2 महिन्यात आलेले सगळे अनुभव आहेत, हो, 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 हो. डिसेंबरपासून. हां. माझ्या पहिला अनुभव सांगते. आता स्नोचा विषय चालूच आहे, तर आता स्नोचाच सांगते पहिल्यांदी. हां. आम्ही गेल्या 2 जानेवारी एंडमध्ये एकदा स्नो पडलेला, तर 15 जानेवारी दरम्यानचा. हां, हां, हां. आणि जसा पडलेला पण रोड क्लिअर झाले होते. असा अच्छा. खूप नव्हता पडला. 12 हां, म्हणजे असा 1 फूट वगैरे नव्हता. हां. असा 4-5 3-4 इंच वगैरे असा होता. हां, हां, हां. तर मी आणि माझे मिस्टर दोघं जण गाडी घेऊन वॉलमार्ट म्हणून शॉप आहे तिथे गेलेलो. अच्छा. शॉपिंग वगैरे केली, परत यायला निघालो. हां. आणि माझं गाडीत म्हणजे माझं कॉन्स्टंटली बसली एका ठिकाणी की नामस्मरण असं चालू होतं एकटी असताना हां, हां, मनामध्ये. तर माझं नामस्मरण चालू होतं. हां. आणि आम्ही सिग्नलला उभे होतो आणि मागून ना ताई एक गाडी आली आणि ठोकली आमच्या गाडीला कारण त्याला ना अरे! ब्रेकच दाबता आला नाही. अरे, हां. अरे! तसं. तर अरे! आम्ही म्हटलं, "अरे बापरे!" आणि माझं नामस्मरण चालूच होतं. तर आता हां. कळेना काय करायचं म्हणजे ते पोलीस वगैरे येतात तिकडे स्टँडर्ड आहे. बरोबर. पोलिसांना कॉल करायचा. हां, हां. पोलीस येतात, पोलीस रिपोर्ट होतो हां. आणि मग तुम्ही जायचं. तर हं. लकीली म्हणजे तेच मी माझे मिस्टर थोडे जरा हे झाले, की अरे म्हणजे असं सहज निघालेलो आणि आता एवढं नुकसान ना असं. बरोबर, पण ते बरोबर. कसं ज्यांची चुकी असते ना त्याचा इन्शुरन्स ते पे करतं. अच्छा, अच्छा. असं. हां, हां. तर बरं. मग मी म्हटलं राहू दे ना आपली बघा ना गुड थिंग इज की आपली चुकी नाहीये ह्याच्यामध्ये. आणि हां. दुसरी गुड थिंग म्हणजे कुणालाच काही लागलं नाही. म्हणजे ना त्या ते दोघांना महत्वाचं. लागलं ना आम्हाला दोघांना लागलं. हां, हां, हं. हां. गाडीचं नुकसान काय ना गाडी म्हणजे ते थोडक्यात वाचवलं नाही का? बरोबर, बरं. तर कसे मोठे नुकसान पण होऊ शकतं शारीरिक हो, वगैरे नाही हो, का? हो. खरं आहे. असं. मग ते झालं एक. मग आता झाली गाडी आली रिपेअर वगैरे करून. तर त्याला हां, झाले 3-4 आठवडे 3 आठवडे लागले गाडी रिपेअरवरून परत यायला. हां, हां. ते होत असताना गेल्या 3 वार अगोदर हां, मी माझ्या जॉबला चाललेली हां. आणि मला मी पण माझं नामस्मरण माझ्याकडे ते जॉब काउंटर आहे ते गाडीच असतं माझं मी सांगितलं होतं ना लास्ट हो, टाइम. हो, हो. ते बरोबर. करत करत मी आपलं नामस्मरण करत गाडी चालवत होती. तर हां. करत असताना मला पण मागून आली गाडी आणि मला ठोकलं अय्या! असं. हां, हां, परत एकदा म्हणजे 2-3च आठवडे झाले जानेवारीमध्ये ह्याला. हां. आणि परत फेब्रुवारीमध्ये अजून एकदा दुसऱ्या गाडीत गेलो बापरे! आणि त्याला पण पोक वगैरे आलं थोडं. तर ती गाडी ह्या गुरुवारी जाईल वर्कशॉपमध्ये. हां, तर हां. तिथे पण लकीली माझं नामस्मरण चालू होतं म्हणून ना कुणाला ना मला लागलं ना त्या ड्रायव्हरला लागलं. हां. आमच्या गाडीत थोडंसं नुकसान झालं. नुकसान म्हणजे चालवण्यासारखी गाडी होती दोन्ही वेळेला. पहिल्या अच्छा. ॲक्सिडेंटमध्ये, म्हणजे दुसऱ्या चालवू शकत ॲक्सिडेंटमध्ये. होतं तरी. हां, हां, चालू शकत होतं. हां. फक्त मध्ये काहीतरी कचरा फाटतो वगैरे ते होतं ना तसं झालं होतं. हां, हां, हां. पण कसं म्हणजे की थोडासा नामस्मरण ब्रेक चालू होतोय आवाज, थोडा होतं. डिस्टर्बन्स येतोय. आता येतोय का? थोडा अगदीच आता येतोय ताई? थोडा येतोय आवाज एकदम.
ओके. एकच मिनिट हा. हं. हॅलो. हॅलो. हा, हॅलो. हा, म्हणजे एकदम असं दुरून बोलल्यासारखं येतोय. नीट क्लिअर हा, येत हा. नाहीये. आता येतोय? हा, आता थोडा येतोय. हा, हा. हा. बोलू ना. आता मी ते ह्याच्यावरून पाहिली नाही. बरोबर नव्हता. थोडं होतं. येत नाहीये ताई, आवाज येत नाही नीट. नाही का? हा, अच्छा. मध्येच थोडासा येतो नीट. हा, हा. हा. बघू का बोलून? हा, बोला बोला बरं. हा. तर आता मी कोपऱ्यातच उभी राहिली. हा हा तर हा. मग म्हणजे सांगायचं हे की जरी ऍक्सिडेंट झाले 2 एका महिन्याच्या गॅपमध्ये आणि असं, तरी पण सगळं सेफ होतं. म्हणजे ते नामस्मरण चालू असल्यामुळे ते म्हणतो ना, एक शक्तिवलय आपल्या समोर आपल्या बरोबर राहतं बरोबर स्वामींचं. बरोबर. त्याच्यामुळे ते म्हणजे छान, म्हणजे असं काही त्रास नाही झाला. कळलं हा, ना असं. तो हा. एक चांगला अनुभव आला मला नामस्मरणाचा. अरे वा. दुसरा अनुभव, माझ्या मुलीला हा. डिसेंबरमध्ये खूप खोकला. 3 दिवस झाले, 2 दिवस झाले, 4 अरे दिवस बापरे. झाले. मी आपली खोकल्याचं औषध देते, सर्दीचं औषध देते. आता ती आहे 17 वर्षाची, पण ते खोकला आम्हाला ऐकूनच ते व्हायला हो लागले बरं, त्रास. आपल्याला पण वाईट वाटतं ना ते सगळं. वाईट वाटतं. हां. मग मी आपलं चालू होतं. मग 4था दिवस झाला आणि मग मी रात्री तिला ना झोपायच्या अगोदर तिला थोडंसं विभूती टाकली मध, टर्मरिक आणि सगळ्यामध्ये, हा. आणि तिला दिलं चाटण बनवून आणि म्हटलं जरा गरम पाणी कर हा. आणि घे आणि ते पीत राहा. आणि हा. थोडीशी विभूती टाकली आणि मग मी नामस्मरणाला बसली. माझं नेहमीचं रात्रीचं जे मी करते त्याला बसली. हा. आणि तुम्हाला बिलीव्ह नाही होणार, असं आतून असं एक वाटायला लागतं ना, की 4 दिवस तिला मी खोकल्यावरची औषधं देत होती, तरी तिचा खोकला जात नाहीये. हो हो. आणि जस्ट विभूती टाकली आणि 1 दिवस झालं, म्हणजे 1 दिवस तिने विभूतीवालं ते घेतलं हा. आणि दुसऱ्या दिवशी मी दिली विभूती थोडी त्याला त्याच्यातून आणि तिला सांगितलं घे वगैरे, हा. आणि मी नामस्मरणाला बसली. तर नामस्मरणाला बसताना मला असं आतून असं वाटलं की तिला ना ॲलर्जीची मेडिसिन देऊन बघायला पाहिजे मला अच्छा. असं. हा 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 हा. हां. तर ते मग म्हटलं स्वामीच 4 बुद्धी दिवस काही देतात. खोकला जात नाही. बुद्धी दिली मी का नामस्मरण हा करताना. हा. मग मी तिला लगेच असं तिथूनच सांगितलं, म्हटलं ती जरा एक ह्याची मेडिसिन घे गं करून तर हा. हिची. तिने घेतली. ताई तुम्हाला बिलीव्ह नाही होणार, दुसऱ्या दिवसापासून खोकला गायब. आ? किती छान, किती छान. हो ना. आणि मी झोपताना बोलली स्वामींना, की म्हटलं स्वामी, 2 दिवस सांगत होती विभूती दिल्यापासून, हा. की म्हटलं स्वामी ते पहिल्यांदा खोकला जरा बघा तिच्याकडे, जाऊ दे तिचं असं करून. तर हा. त्यांनी ते मला नामस्मरणाला बसल्यावरती आतून एक असं हे झालं, की हो. ॲलर्जीची मेडिसिन देऊन दे किती सुंदर हो ताई. असं. मग किती ते सुंदर. दिलं. मग ते आणि मग तो खोकला वगैरे हा. गेला त्याच्यामुळे किती करून तर. सुंदर सुंदर अनुभव. नंतरचा अनुभव सांगते तुम्हाला अजून एक. हा. रात्री आमची ना हीट, इथे खूप थंड आहे ना, मी म्हटलं तसं डिसेंबर पासून. बरोबर तर बरोबर. रात्री अचानक आम्ही कुठून तरी गेलेलो आम्ही बाहेर फ्रायडेला आणि घरी आलो. तर घर हा. अख्खं गार 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 झालेलं एकदम बापरे. हा. असं. हां, कारण की हीटर असतात ना, ते हीटर बंद झालं होतं अच्छा अच्छा. तसं. हा. तर हा, तर माझे मग मिस्टर इथे हीटर लाव एक्स्ट्रा असं करत होतो रात्री आम्ही. मी हा. केलं आणि झोपली. मी प्रार्थना केली, म्हणजे हा. स्वामी कुणाला आता बोलवायला लागू नये नको. पहिल्यांदा ती हीट चालू होऊ दे म्हटलं हा. करून तर. म्हणून तुम्हाला बिलीव्ह नाही व्हायचं का, आम्ही तर मग कम्प्युटर वगैरे असे खूप जाड असतात ना इथे, त्याच्यामध्ये झोपून गेलो. हा. म्हटलं हे बोलले की सकाळी बहुतेक बोलवायला लागेल कोणातरी हिटिंग कंपनीला दुरुस्त करायला हा. 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 असं. तर म्हटलं बापरे, रात्र कसं तुम्ही अंगावर गोधड्या घेऊन तुम्ही निघून जाते ना तुमची, बरोबर थंडी बरोबर. असली तरी पण. हा. सकाळी कसं हे होणार सर्वाइव्ह एवढ्या बरोबर, सगळे थंडीमध्ये. कामं करायची मग मी असतात. असंच प्रार्थना केली. हा. आणि म्हणजे स्वामी, ते पहिल्यांदा थंडीचं ते बघा जरा, हीटर चालू होऊ देत व्यवस्थित. हा. तुम्हाला बिलीव्ह नाही, सकाळी झालं सगळे गरम गरम रूम सगळ्या वा! अक्षरशः. किती नाहीतर कमाल. आतापर्यंत कधीच झालेलं नाहीये ताई. जेव्हा वा. घरातले हीटर बंद पडलेत ना, तेव्हा त्याच्या लोकांना बोलवायलाच लागलं आम्हाला हीटर बंद बरं करायला, दुरुस्ती बापरे, करायला. बघा किती कधीच नाही कमाल. झालेलं. कारण की मे बी मी कधी प्रार्थनाच केली नव्हती अशी, की स्वामींच्यावर लोट टाकला होता हा करायला हा. त्यासाठी. तर इतकं छान वाटलं. मी म्हटलं वा. आणि मग सकाळी ते सगळं व्यवस्थित चालू झालेलं वा परत वा वा वा, करून. किती सुंदर वाटतं असं ऐकून, आनंद होतो मला.
हो ना, अक्षरशः इतकं छान म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी असतील पण ते कसं ना आपण तुम्ही मनापासून सांगितलं आणि नामस्मरण करत राहिलात ना की त्या सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी चांगल्या होतच जातात ना अगदी, करून तर. अगदी. खरं हम्म. बोललात अगदी. अच्छा. तर अजून एक अनुभव म्हणजे मी असं सकाळी एक्सरसाइज करताना आपण असं सकाळी उठल्यावर चहा पिताना वगैरे असं रील यायच्या ना आपण बघत असतो हो, काहीतरी. हो, हो, तर हो. असं ते हे राधा राधाचं 1 मिनिट राधा राधा राधाचं नामस्मरण असं 1 मिनिटामध्ये हां, असं ती रील येत होती सारखी. हां, आणि ते ट्यून खूप छान होती. हां. तर मग मला ते ऐकावंसं वाटलं. बोलावंसं वाटायला लागलं असं की अच्छा. राधा हां, हां, राधा हां, असं हां. करून. तर हां, मग असं मनात येतं ना की अरे मी तर स्वामींचं करते ना, मग हां. मी राधा राधा का म्हणतेय म्हणजे कृष्णाची भक्ती का करायला लागली आता असं हां, असं हां, झालं हां. मला. हो. एक दिवस रात्री झोपली आणि ते असं सारखं ते रील येत होती मला मधी हां, मधी. हां. आणि ती आली की मी पुढे कशी दौडायची म्हणून मग मी ते ऐकून घ्यायची 1 मिनिट, बरोबर, 2 मिनिट बरोबर. हां, असं. देवाचंच आहे तर मला असं शेवटी. वाटायचं की मी कृष्णाकडे कशी काय चाललीये असं व्हायला लागलं. हां, हां, मग रात्री मला स्वप्न पडलं. हां, एक वॉल दिसतीये. हां. त्या वॉलवरती अगोदर कृष्णाचा फोटो दिसला हां, हां, हां. आणि असं आपण डोळे झपकवतो तसं केलं तर लगेच तिथे स्वामी दिसले. अय्या! असं. तर हां. म्हणजे त्यांना असं सांगायचं होतं की तू कुणाचीही भक्ती कर, ती माझ्यापर्यंतच येणार आहे करून ते. हां. किती म्हणजे छान. असं की तू राधा राधा जरी बोललीस तरी ते बरं. माझ्यापर्यंतच पोहोचणार आहे. तर बरोबर. तू असं मनात आणू नकोस की मी हे नाही करायला पाहिजे असं नाहीये. तू नामस्मरण तू कर आणि ते माझ्यापर्यंतच येईल करून ते. असं खरं. त्याला अर्थ असावा असं मला वाटलं आणि मग बरोबर. मला ते सेम बोलताना अगदी असं गिल्ट तसाच नाही अर्थ. वाटलं मनामध्ये. खरंच. हां. असं म्हणजे अशी आपल्याला असं वाटतं ना, की असं नको ना, की आपण आता रोज आई-आई करतो आणि आज बाबा-बाबा करायला लागलो तर कसं वाटेल? असं वाटायला लागलं मला. हां, हां. मग ते स्वप्न पडल्यानंतर मला आता तसं ते भीती नव्हती वाटत असं. पण हं. असं वाटायला लागलं, की असं नको वाटायला ना, की आपण आता इकडनं सोडून इकडे चाललो का? असं हां, नाही हां, होतं हां, असं. हां, हां. बरोबर. हं. तर ते किती पण मला छान-छान चांगलं अनुभव तसं येतात हे ना? वाटलं. हो ना, अगदी अक्षरशः. म्हणजे आपण बघायला आपलं फक्त चांगलं हे करून बघायला पाहिजे. अगदी. आपला तसं. अजून दृष्टिकोन दुसरं पाहिजे तसा. दृष्टिकोन पाहिजे. हां, की आपण सगळ्यातून चांगलंच बघायला पाहिजे. अगदी आता मी बरोबर. ह्या डिसेंबरपासून मला एक कामाचं आहे ना, हां. मधी मला मेसेज केला घ्यायची असेल तर तुम्हाला करून ताई वगैरे. परत आवाज ब्रेक तर होतोय. ती परत आवाज ब्रेक होतोय.